श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या कार्यक्रमात जागतिक लसीकरण सप्ताहानिमित्त लसीकरण याविषयी सार्वजनिक आरोग्य परिचारिका माया सावंत यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया. श्रोतेहो नमस्कार. जागतिक लसीकरण सप्ताह हा सुरू झालेला आहे आणि त्या निमित्तानं आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये सार्वजनिक आरोग्य परिचारिका माया सावंत यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया या लसीकरणाविषयीची माहिती. मॅडम नमस्कार. नमस्कार. मॅडम सुरुवातीला सांगा की लसीकरण म्हणजे नेमकं काय आहे? लसीकरण म्हणजे एखाद्या आजारापासून प्रतिकार शक्ती निर्माण होण्याची प्रक्रिया आहे आणि लसीकरण हे एक प्रभावी, सुरक्षित आणि जीवन वाचवणारं साधन आहे. लसी नसल्या तर हेपॅटायटिस बी, क्षयरोग, टायफॉइड, फ्ल्यू, गोवर इत्यादी अनेक जे आजार आहेत सामान्यतः ते भारतात आढळतात, त्यांचा धोका वाढतो. लसी या तुमच्या प्रतिकार शक्तीला बळकट करतात, कारण त्या शरीराला आधीच जंतूंना ओळखायला आणि त्यांच्याशी लढायला शिकवतात. मॅडम, ही लस आपल्या शरीरामध्ये किंवा त्या लहान मुलाच्या शरीरामध्ये नेमकं कशा प्रकारे काम करत असते? लस म्हणजे काय असतं तर त्या विशिष्ट आजाराचे मृत जंतू किंवा निष्क्रिय केलेले जंतू किंवा त्यांचं विष असतं की जे प्रत्यक्षात आजार पसरवत नाही, परंतु ही लस टोचल्यानंतर आपल्या शरीरातील जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती बाह्य घटक आहे असं समजून आपल्या शरीरामध्ये त्याच्या विरुद्ध लढण्याची शक्ती तयार करतं. त्याला अँटीबॉडीज म्हणतो आपण. ही जी रोगप्रतिकार शक्ती तयार झालेली असते ती अशा आजाराच्या जंतूंना लक्षात ठेवते, म्हणजे मेमरी सेल्स म्हणतो आपण त्यांना, लक्षात ठेवते. आणि भविष्यात पुढे जाऊन आजारांचा असा संसर्ग झाला तर ही रोगप्रतिकार शक्ती या घटकांना ओळखून, म्हणजे पूर्वी आपण त्यांना त्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे की या आजाराविरुद्ध कशा पैशी तयार करायचे किंवा कसं लढायचं, तर ही आपोआप आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकार शक्ती तयार होते आणि हा एकतर आजार असतो या जंतूंना नष्ट करतात किंवा झालेला जो संसर्ग आहे त्याची तीव्रता कमी करतात आणि ज्या पुढे होणाऱ्या गुंतागुंती असतात त्या टाळल्या जातात. अच्छा. बरं मॅडम, लसीकरण सप्ताह हा जो सुरू झालेला आहे त्याबद्दलची थोडी माहिती द्या आणि त्यामागचा नक्की उद्देश काय आहे ते सांगा. जागतिक लसीकरण सप्ताह हा दरवर्षी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात 24 ते 30 एप्रिल दरम्यान साजरा केला जातो. याची सुरुवाती 2012 मध्ये सुरू झाली. जागतिक आरोग्य संघटनेद्वारे हा सप्ताह सुरुवातीला साजरा केला गेला आणि सध्या तो 180हून अधिक देशांमध्ये साजरा केला जातो. मुख्य उद्देश म्हणजे लसींच्या जीवन वाचवणारी जी शक्ती आहे तर या शक्तीबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि लोकांना लसीकरणासाठी प्रोत्साहन देणे आणि त्याचबरोबर सर्व वयोगटातील लोकांचं संरक्षण करण्यासाठी लसी उपलब्ध आहेत तर त्या लसीकरणाचे प्रमाण वाढवणे आणि महत्वाचं म्हणजे लसींबद्दल ज्या भीती आहे, गैरसमज आहेत तर हे दूर करून हा कार्यक्रम मजबूत करणे यावर भर दिला जातो. अच्छा. बरं मॅडम, कुठलाही सप्ताह किंवा दिवस आपण साजरा करतो तेव्हा त्यावेळी त्या वर्षीची अशी थीम तयार होते, तर या वर्षीची लसीकरणाची थीम काय आहे? या वर्षीची जागतिक लसीकरण सप्ताहाची थीम आहे फॉर एव्हरी जनरेशन वॅक्सिन्स वर्क, म्हणजे प्रत्येक पिढीसाठी लसी प्रभावी आहे. ही थीम लसींचे महत्व आणि सर्व वयोगटांसाठी त्यांचे जीवन वाचवणारे जे फायदे आहेत ते अधोरेखित करते. श्रोतेहो, जागतिक लसीकरण सप्ताहानिमित्त आपण माहिती घेत आहोत. उद्याच्या भागामध्ये याविषयी आपण अधिक जाणून घेऊ. तोपर्यंत नमस्कार. जागतिक लसीकरण सप्ताहानिमित्त लसीकरण याविषयी सार्वजनिक आरोग्य परिचारिका माया सावंत यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.